तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय पुरवणी पान 8 पद 388. साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सखा विठ्ठलाची आणमद सखा विठ्ठलाची आणमद साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे परलोक अहर्निशि सदा परमार्थ करावा अहर्निशि सदा परमार्थ करावा
पाय न ठेवावा आडमार्गे, पाय न ठेवावा आडमार्गे, आडमार्गे कोणी जन दे जातील, आडमार्गे कोणी जन दे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी, त्यातून काढील तोची ज्ञानी, तोची ज्ञानी खरा हरी दुर्जयासी, तोची ज्ञानी खरा हरी दुर्जयासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, आपण तरेल नव्हे ते नवल, आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो, कुळे उद्धरील सर्वांची तो, शरण गेली याने काय होते फळ, शरण गेली याने काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले, तुका म्हणे कुळ उद्धरिले, अहर्निशि सदा परमार्थ करावा, अहर्निशि सदा परमार्थ करावा, अहर्निशि सदा परमार्थ. अहर्निशि सदा परमार्थ करावा. उद्धरिले कुळ आपण अंतराला तोची एक झाला तरी डोक्यात, असं खरं म्हणजे आपण पुढे गेलो, पण आपण आहोत तिथेच आहोत असं मला वाटलं. आडमार्गी कोणी जनते जातील, त्यातूनही काढिलं तोची ज्ञानी, किंवा अहर्निशि सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गे. अहर्निशि सदा, अहर्निशि हे काळाच्या भाषेतलं प्रमाण आहे, हे परिमाण काळाला लागू आहे. दिवस आहे, दिसा रात्र आहे, तेव्हा दिवस रात्र एवढं सांगून झाल्यानंतर पुन्हा सदा काय परत. सदा म्हणजे असं की यातल्या अहर आणि निशी हे जे काय आहे त्याच्यातला दिवस तर येणार आणि रात्र येणार, पुन्हा दिवस येणार रात्र येणार, मी काय करणार. तेव्हा ह्याच्यात मी जे काय करायचं ते मला सदा करायचं आहे, ते मला नाही करायचं. म्हणून हे भौगोलिक झालं आणि हे मानसिक झालं. म्हणे तर हे मानसिक बाजूने सुद्धा मी सदा परमार्थच करावा असं त्यांना म्हणायचं आहे. तर आज थोडा वेळ बघायचं आहे. तर हे त्यांना का म्हणावं लागलं असेल ते लक्षात ठेवून आपण राहावं म्हणजे झालं. अहर्निशि पण म्हणाले आणि सदा म्हणजे मनातूनही म्हणाले, आतूनही आपण त्याच्यातच असावं आणि दिवसाउजेडी रात्री सगळ्या ह्या काळाच्या बाबतीतही त्याच्यातच असावं. तर हे त्यांना करावा म्हणून सांगावं लागतं. याचे दोन अर्थ होतात. एक तर आमच्याकडून तो होत नाही, सहजपणे होण्यासारखा नाही, आणि दुसरी गोष्ट जसं काकासाहेब चोपडे म्हणायचे तसं त्यांचा विद्यार्थ असला तरी आपण त्या दृष्टीने तो शक्य असलेली गोष्ट म्हणून असा घ्यावा, आज्ञार्थ घ्यावा. त्यांनी करावा म्हणले म्हणजे करा असंच म्हणलेलं आहे. त्याने विद्यार्थात म्हणलाच, आपण ते नेहमी आज्ञार्थात धरावं आणि त्याचा अर्थ ते जमण्यासारखं आहे असंही गृहीत धरावं. कारण असं ज्यांना करावा म्हणून सांगितलं, कोणी करा म्हणून सांगितलं तरीसुद्धा त्याला ते जमेल का नाही, तर त्याला जमेल आणि जमेल म्हणणाऱ्याला जमेल, जमत नाही म्हणणाऱ्याला जमल्याची याचपर काही उदाहरणं नाही. मग ते पॉझिटिव्हिटी वगैरे आपण नाही का बाकी सगळं म्हणून या भाषेत सांगितलं म्हणजे लक्षात येतं.
पण मुळात करावा हे सांगावं लागतं. तर परमार्थ करावा म्हणून सांगावं लागतं. अहर्निशी सदा प्रपंच करावा असं काही सांगावं लागत नाही. उठलं की प्रपंचाला लागावं, रोज जेवीत जावं, रोज जेवीत जावं, काहीतरी चवीत बदल करत असावं. कालची भाजी आज असू नये, दुपारची संध्याकाळी असू नये, असं जे सगळे आहे ना, हे काही सांगावं लागत नाही. या अर्थाने जो जो म्हणून प्रपंच आहे, अगदी क्रमानं पाहायला गेलं तरीसुद्धा, आणि जरी आपल्याला आवडत नसलं तरी अलीकडं शहाण्या माणसानं टेस्ट डेव्हलप करत जावं असं म्हणलं जातं. अरे बा, मला ती इंग्लिश पण माहिती आहे. भाषेचं बंधनच नाही आहे, अर्थाचा प्रश्न आहे. तर त्यामुळं जर समजा नाही जमलं तरीसुद्धा त्यानं टेस्ट डेव्हलप करावी, साठवीत जावं, संचय करीत जावा, असं काही सांगावं लागत नाही. संचय प्रवृत्ती आहेच. त्यामुळं ह्या सगळ्या प्रपंचाला लागू असलेल्या प्रवृत्ती आहेत. पण परमार्थ करावा असं मात्र सांगावं लागतं. तेव्हा जे आजच्या परिस्थितीत आपल्याला करायला सांगावं लागत नाही, अगदी सावधपणे आपण यावं, जे परमार्थतच आहेत ते सोडून बाकीच्यांनी सावधानतेने घ्यायला हरकत नाही, की जे आपल्याला करा म्हणून सांगावं लागत नाही ते सगळं प्रापंचिकच आहे समजायला हरकत नाही. कारण ते सहजपणे घडणार आहे. मनाने उपवास करावा लागतो. कधीतरी संकष्टीला, कधीतरी एकादशीला जेवत जावं माणसाने, असं कोणी कोणाला काय सांगितलं? तसं काही नाही. त्या 15 दिवसांनी, काय महिन्यांनी कधीतरी उपवास करावा असं सांगायचं. आठवड्यातून 1 दिवस तरी पोटाला विश्रांती द्यावी असं सांगावं लागतं. याचा अर्थ उरलेले दिवस आपण देणार नाही माहितीच आहे. म्हणजे ते वेगळं सांगावं लागत नाही. ते सगळं आपोआप जे होतं ते मानाच्या मार्गानं जावं, पैसा मिळवत जावं, याना त्या मार्गानं मिळवत जावं, यातलं काही सांगावं लागत नाही. या मार्गाने मिळवावं असं सुद्धा सांगावं लागत नाही, त्या मार्गाने मिळवावं असं सुद्धा वेगळं काही सांगावं लागत नाही. तर ह्याच्यातलं सगळं असंच आहे. मान आहे, प्रतिष्ठा आहे, अमुक आहे, तुमके सगळं, हे सगळं मिळवीत असावं. प्रतिष्ठा मिळवावी, मान मिळवावा, असं करावं असं नाही सांगावं लागत. एक वेळ संचय करू नये असं सांगावं लागेल. संचयाचं शिक्षा तसं दान द्या असं सांगावं लागेल. सहजपणे उठला आणि दान करीत सुटला असं नाही होत. सहजपणे उठला आणि साठवीत गेला असं होतं. तेव्हा बरोबर परमार्थाची आणि याच्या परिभाषा कशा आहेत आणि काय तशा आहेत हे कळतं. कारण या अगदी सहज झाल्याच. चवीत बदल करीत जावे. मग आता असे चवीत बदल करताना स्पायसी खाऊ नये, किंवा काय तेलकट जास्त असेल तर खाऊ नये, तिखट जास्त असलं तर खाऊ नये, हे सांगावं लागतं. म्हणजे नाही सांगितलं तरी चालतं, परिणामाने ज्याला त्याला कळतंच. आणि नंतर ज्यावेळेला डॉक्टर सांगतात त्यावेळेला मग ऐकतं की आता तेल तिखट जरा कमी करा असं त्यांनी सांगितलं म्हणजे बरं असतं. तो कोणी सांगितलं तर कोणी ऐकेल असं नाही. ते टाळविणा घेऊन त्यांना काय कळते त्यातले. त्यामुळं टाळविण्यापेक्षा ते फुलवून सांगितलं आणि तुम्हाला याची गरज आहे म्हटलं की ते आता आपल्याला नाहीलाच आहे, पथ्य आहे, ते केलं पाहिजे असं. मग त्यापेक्षा बरं समजा जेवायला बसला तर सर्वसाधारणपणे नेहमीचा जो आहार आहे तो घ्या असं माणसाला सांगायला लागतच नाही. आपण म्हणतो आपला अन्मान करू नका जेवा वगैरे हे सगळं म्हणतो, पण व्यवहाराने तो जेवणारा असतो आणि ते खरंच असतं. पण भुकेपेक्षा 2 घास कमी खावे हे सांगावं लागतं. तो ते तिकडे परमार्थ आहे सगळा त्या बाजूला. मग तुलनेने पाहिलं तर लक्षात येईल. आजपर्यंत देवाला लोक इतके गेले, आज जात आहे, उद्या जाणार. नोकरी लागावी म्हणून गेले, त्यात प्रमोशन मिळावं म्हणून गेले, लग्न व्हावं गेले, मुलबाळ व्हावं म्हणून गेले, सगळ्यासाठी लोक देवाला गेलेले आहेत. पण परमार्थासाठी लग्न होऊ नये, मला नोकरीला, मी बोलतो नाही याच्या पुढचं काय, असे काही कोण गेलेले नाही. तर तसं काही नसतंच आणि असं असण्याची आवश्यकता आहे असे नाही. आणि परमार्थ नडला नाही, पण तरीसुद्धा असं मागण्यात कुठे माणसाच्या सहजपणे आतून येतं का, मला देव अंतरेल तर भावाला नोकरी नको, बढती आहे, आता पूर्वीच्या काळात लग्न नको हे म्हणणारे पण सत्पुरुष आपल्याकडे होऊन गेले. पण ते सत्पुरुष मुळातच जन्माला झाले घेऊन, त्यामुळं त्यांनी मला यात अडकू नका, अगदी आचार्यांपासून किती माणसं आहेत, मला यात अडकू नका, तो वाट बघत असतो केव्हा विषय काढतात. आता हे कसं जमायचं, तर त्याच्यासाठी ते असले तर ठीक आहे, नसेल तर हे असं असतं. तेव्हा आता स्वार्थ आहे, स्वार्थची कुठे काही शाळा नाही.
त्या अर्थाने की स्वार्थ शिकवला जातो वगैरे, स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये परत म्हणजे वेगळ्या मार्गाने ते असतं, पण तरीसुद्धा ते शिकवणाऱ्यांचा स्वार्थ असतो तो वेगळा. तर नेहमीचं जे स्वार्थ वगैरे काही शिकवावं लागत नाही, पण निस्वार्थी राहा असं हा परमार्थ आहे, तो शिकवावा लागतो. अपेक्षा बाळगायला शिकवावं लागत नाही, निरपेक्ष राहा हे शिकवावं लागतं. तेव्हा हरनिशी सदा परमार्थ करावा, पायानं ठेवा आडमार्गी हे का सांगावं लागतं त्यांना, आणि वेळोवेळा त्याचे शरण जावे हे सुद्धा का. कोणतीही गोष्ट असू दे यातली, काय नोकरी असेल, त्याचे प्रमोशन असेल, काय असेल ते प्रयत्नानं आपल्याला मिळालं तर जरूर घ्यावं, कारण प्रपंचाच्या प्राथमिक बैठकच त्याच्यावर अवलंबून आहे, त्यामुळं त्यासाठी ती गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर हिताचं म्हणून दिलं असेल तर घ्यावं, न दिलं तर अहिताचं म्हणून शांत राहावं, हे सगळं सांगावं लागतं. हे परमार्थात येतं, कारण त्याला चित्त शांत हवं आहे, क्षुब्ध नको. तेव्हा ट्रिप काढा, सहली काढा, चक्र टाकून या, काहीतरी एन्जॉय करत जावा, असे काय बसल्यात वगैरे असं काय कोणाला फारसं सांगावं लागत नाही. आता जरा कमी करा, चक्र टाकून या वगैरे, हे आता जरा चक्रा कमी करा थोडक्यात. प्रकृतीनं म्हणा, परिस्थिती, आणखीन काय अडचणी, त्याच्यामुळं घरावर घर शिकवावं लागत नाही. एका घरावर दुसरं घर, स्थावरावर दुसरं, ते म्हणतात नाही का जमिनीला जमीन ती जोडून घ्यायला, शेजारचा तुकडा निघाला हमखास निघतो म्हणजे. आणि त्यांनाही ते बरोबरच असतं की शेजाऱ्याला देणंच बरं असतं, पुन्हा निदान 2 माणसं ते तिथं वाद नाही, तिथून पुढचे वाद असतील ते बघतीलच. तर ती निघाली म्हणून, तर ती शेजारची निघाली म्हणून घेतली. आता शेजारची जमीन निघाली म्हणून घेण्याचं आपल्यावर का बंधन आहे की, असे ना का शेजारी इतकी वर्ष ती होतीच की, पण ती निघाली म्हणजे काही उत्पन्न झाली नाही आहे का, बॅकबे रेक्लेमेशन आहे का, काय उत्पन्न झालेलं नाही झालेलं, मग आपण सरळ निघाली. गरज आहे हा विषय स्वतंत्र आहे, पण गरज नसेल तर काही मला घेण्याची कारणच नाही, कारण मी इतकी वर्ष एवढ्या जमिनीत जे काय पिकवतो आहे काय ते मला पुरतंच आहे, त्यात करायचं ते काय का ते करावं. पण निघाली की चित्त डळमळतं की शेजारची निघाली काय करावं, शेजारची निघाली असली तरीसुद्धा मला माझ्या चौकटीच्या बाहेर काय गरज नाही आहे, तर आपण काय करावं, म्हणून ते परमार्थ करावा हे सांगावं लागतं सारखं त्यांना. ते त्यासाठी करावं. एक घर पुरे हे सांगावं लागेल, दुसरं घर करू नको हे काही वेगळं, तो करणारच आहे, करू नको हे त्याला सांगावं लागेल. जमिनीची खरेदी, प्लॉटची खरेदी, अमकं खरेदी, तमकं खरेदी, कुठे थांबायला तयार नाही तो करत जाणार, कारण तो प्रापंचिक असेल तर त्याला. म्हणून हरनिशी सदा परमार्थ करावा हे सांगावं लागण्याचे कारण काय आहे ते आपल्यासमोर असावं सतत. काय शेअर मार्केट असेल तर चढउतार बघ, ते त्याप्रमाणे ऑपरेशन्स कर वगैरे, त्याच्यात काय असतं मग आपल्याला काय कळत नाही, त्यातले पण मिळवतात बाबा आणि घालवतात बाबा, एवढंच माहिती आहे, बाकी काय माहिती नाही. तर ते जे काय करतात तर ते कर, मग ते काय ते चढउतार बघून ठेव, काढ, काय काय असेल ते करायचं असेल ते हाय लो वगैरे काय जे असतं ते काय त्यांचं त्याला माहीत, तर ते काही कर म्हणून सांगावं लागत नाही. तो मित्राला विचारेल, चौकशी करेल, नेट तर आपल्या हाताशी जाय, ते पाहिल, सगळं करील. एक घर पुरे, जमीन पुरे हे सांगावं लागण्याची भाग आहे, तो परमार्थ आहे. आणि हे करत राहायला काय हरकत नाही, पण ते शेवटी कुठे नेणार आहे हे ज्यांची दृष्टी सूक्ष्म आहे त्यांच्यात लक्षात येतं. सूक्ष्म असेल तर लक्षात येतं, नसेल तर ज्यांनी जे सूक्ष्म जाणतात ते भले टाळवेणा हातात घेऊन बसलेत असले तरी तिथे पायशी बसावं हे बरं, त्यांच्याकडून शिकून घ्यावं. मामानं जे सांगावं लागलं आपल्याला मागे एकदा आपण बघितलं. मी गावात आलो तेव्हा माझ्या हातात काही नव्हतं, 4 काय कपडे लत्ता एवढे घेऊन आलो आणि गावात हा व्यापार सुरू केला. मग कीर्तनाला गेल्यावर असे बेट्या प्रस्थ भेटतच असतात, तिथे जावं लागत असतं. त्याप्रमाणे जावं लागल्यानंतर हे आता आपण ज्या घरात बंगल्यात उभ्या आहोत, ऐन चौकात तो बंगला माझा, समोरचाही मध्यंतरी व्यवहार झाला, तिकडचा घेतलाच आहे. म्हणाले आता तो जो तेवढा फक्त राहिला आहे, तर म्हणले आता तो दुसऱ्या कोणाला तरी राहू द्या, आता चौथा चौकातला दुसऱ्या कोणाचं, आधीच 3 घेतले आहेत, चौकात आता आहे, आता चौथा असणारच आहे, तर तो जो आहे तो आता दुसऱ्या कोणाला तरी राहू दे. अशा मार्गाने का होईना पण त्यांना सांगावंच लागलं नाही. जे परमार्थ शिकवावा लागतो तो त्यांना याच्यासाठी, कारण हे 3 झाले तरीसुद्धा हा एकातच जाणार ना, त्यात तरी जाईल की नाही कोण आठव, तो त्याचं तिसरीच खडं, त्याचं काय करायचं त्याचं. बरं एकाच वेळेला 2 ठिकाणी कसं जाणार, 3 ठिकाणी कसं जाणार, राहणार झोपणार तरी 3 ठिकाणी कसा काय, असं काही शक्य नाही आहे. तर मग कशा हे करा. आता ते करण्यात त्याचे किती व्याप झाला असेल त्याला,
एक गावात जो मनुष्य 4 कपडे नेशी आला आहे आणि व्यापार करायला सुरुवात केली त्यानं चौकातलं घर घेणं म्हणजे एकच गोष्ट आयुष्याला पूर्ण आहे खरं सांगायचं तर. आणि ती जर लवकर झाली असेल तर आपला उरक जास्त आहे असं समजून उरलेला वेळ भगवंताला द्यावा. आपला उरक जास्त आहे असेच अर्थ. ज्या अर्थी आपण 10 वर्षात 5 वर्षात काय ते बंगला चौकातला उभा करू शकलो, घेऊ शकलो, ताब्यात राहू शकलो, त्या अर्थी आपल्याकडे क्षमता जास्त आहे. तेव्हा आता अगत्य तो रामा. तेव्हा तो उरलेले 2 बंगल्याचे वेळ जर समजा त्या उपासनेला रामाला दिला असता तेव्हा ना त्यांच्या त्या बंगल्यांचं काय झालं असतं माहीत नाही, आपल्याला काय गरज पण नाही, पण आपल्या घरात राम आणला असता. तेव्हा हे व्हायला त्यांना तो परमार्थ करा सांगावा लागतो. प्रत्येक गोष्टीत असं आहे की प्रतिष्ठेच्या मागे लागू नको, तसं नाही. तो प्रतिष्ठेच्या मागे लागणार, चा फोटो बघणार, येतोय का नाही बघणार, बातमी येते काय बघणार, किती शब्दात येते बघणार, त्यात काय लिहिले बघणार, हे सगळं करणं त्याला वेगळं सांगावंच लागत नाही. म्हणजे आपल्याला मागे माहिती असेल, म्हणजे आपल्याला माहिती असेल की माहीत नाही, मला तरी समोर आहेत ती ते काय आवाहन काढलं, काय पत्र काढलं, त्यातला जो टाईप होता तो बोल्ड दुसऱ्याचा वापरला गेला, ह्यांचा जरा फॉन्ट कमी साईजचा वापरला गेला. त्याच्यावरून सगळी पत्रकं रद्द करावी लागली. 10,000 पत्रकं रद्द करणं का, तर त्यांना ते दाखवल्यावर त्यांना ते नाराजी झाली. ते बघितल्यानंतर ती यांचं नाव अशा ह्याच्यात छापलं, माझं नाव अशा ह्याच्यात. पण हे पोकळ नाही का मला सांगा, ते लोक वाचणार. आता सेलच्या जाहिराती देत असतात, आपण आपलं जाता जाता ते घेतो, खिशात घालतो, नंतर त्याच्यात मनुष्य चुरमुरे सुद्धा बांधेल, काय सांगता येत नाही. म्हणजे इतपतच शेवटी ते पत्रक आहे, ठीक आहे, काही कारणासाठी दिले, तेवढं वाचलं काम सोडून दिलं. मग त्याच्यात आता बोल्ड असला का आणि काय पण लहान असला आणि मोठा असला काय फरक पडणार. पण ह्याच्यावरून सुद्धा किती त्या मनावर म्हणजे आतून किती येतं असं मला म्हणायचं. प्रपंच आतून येतो, परमार्थ बाहेरून शिकावा लागतो, अशा अवस्था आहे. वास्तविक परमार्थ आत आहे आणि प्रपंच बाहेरून येतो. खरं विचार केला तर असं आहे, आपण पुढे गेलं की आणखी स्पष्ट होईलच. तर आता कसं शिकवायला सुद्धा कसं लागतं की मनातलं सगळं सरळ बोलत जाऊ नको, हे शिकवावं लागतं. काय उलटं सुलटं झालं खरं म्हणजे. प्रपंच हा खरं म्हणजे कसा आडातेडा आहे, हे उलटेच जी भाषा आहे त्याच्याबरोबर उलट आहे की पायानं ठेवावा आडमार्गी आणि परमार्थ सरळ आहे. त्यामुळे परमार्थामध्ये इकडे काय मुलं लहान असतात, ती लहान असल्यामुळे त्यांना मनातलं ते सगळं सांगायचं नसतं वगैरे, काय माहिती नसतं. त्यामुळे त्यांना ते शिकवावं लागतं की घरी काय झालं सगळं सांगू नको, किंवा ते काय म्हणत आहे ते सांगू नको, वस्तू देऊ नको, हे सगळं शिकवावं लागतं. मग प्रपंच व्यवस्थित शिकून मनुष्य तयार होतं. मग त्याला कुठंतरी तुकोबांची गाठ पडली की म्हणणार काय असेल ते सरळ सांग. हां, तिथंच सरळाचा प्रश्न आहे, सहजाचा प्रश्न आहे. त्यामुळे परमार्थात बरोबर याच्या दुसऱ्या बाजूचं सांगावं लागतं. तर सरळ सांग, मनातलं बोल, असं जे आहे ते सगळं परमार्थिक आहे, तिथे सांगावं लागतं. स्वार्थ साध असं काही वेगळं सांगावं लागत नाही. पण स्वार्थ खरा साधारे काय ते नित्यनामा गायने वगैरे आहे ना काय ते, तेव्हा स्वार्थ खरा साधारे हे सांगावं लागतं. स्वार्थ साधारे असा काही महाराजांच्या सोबत किंवा काही निरोप वगैरे नाही, पण खरा स्वार्थ साधा हे सांगावं लागतं. त्यातला खरा स्वार्थ कोणता हे जर कळलं तर प्रपंचन परमार्थाचा फरकच कळला आपल्याला. तर तो कळावा यासाठी हे धडपडत आहेत. यांनी जे म्हटले परोपकारासाठी सांगितले देवा प्रसादिकमेवा ग्रहण करा, म्हणजे त्यांची भूमिका असेल 12व्या अभंगात आपण म्हटले, ते सगळं बघितलं. शाळेत गेलं, वर्गात शिक्षक आले, वर्ग भरलेला आहे आणि त्यांना सांगितलं की आता सगळे आपण एकत्र आलेले आहोत, तुम्ही सगळे मिळून भरपूर दंगा करा. प्रयोग म्हणून एखाद्या वेळा सांगितलं जाईल, पण असं काही सांगावं लागत नाही. ते असले नसले तरी दंगा सुरूच, गप्पा सुरूच असतात. काय असेल ते आजच्या भाषेत चॅटिंग सुरूच असतं, ते सुरूच आहे. त्यामुळं परमार्थाच्या याच्यातसुद्धा आपल्याकडं एका चांगल्या म्हणजे परमार्थ रुजलेले ग्रस्त येऊन गेले होते. त्यावेळेला ते म्हणाले की हे ठीक आहे, इथे शांतता आहे, पण इट कम्स टू एंड तरी चॅटर. अरे बापरे, इथे जर्मन ग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांना ते एवढंच लक्षात आलं, काय गप्पा झाल्या हे लक्षात आलं नाही. तर मला म्हणले असं वाटत होतं की काही बोलू नये, म्हणजे ते भजनात ते किती असतील, किंवा काय अर्थ असेल, किंवा काय नाम असेल, ते जी शांतता असेल त्यात ते किती उतरलेले असतील. पण आपण ह्या बाजूला ते when it comes to an end there was चॅटर असं त्यांच्या भाषेत त्यांचं ते सांगायचा प्रयत्न चालला होता. की म्हटलं बरोबर हे असं आहे खरं, पण आता हे झालं म्हणून निदान तासभर तरी विदाऊट चॅटर म्हणलं राहिलं, दुसरं काय सांगणार तुम्हाला. म्हटलं तो काय तास 1.5 तास गेला, तो ह्याच्यात गेला नाही का, तो आज जमेला आहे, उद्या कधीतरी त्यातले अजून 15 मिनटं
थोडा काळ शांत राहावं असं वाटेल. मग पुन्हा तुम्ही बरेच दिवसात भेटलं ते आहेच की परत मग नंतर होणार असते. म्हटलं त्याला काय इलाज नाही माणसाचं मन किंवा हे दंगा करावा वगैरे काही सांगावं लागत नाही. पण शांत बसावं, दंगा करू नये वगैरे हे सांगावं लागतं. शाळेतल्या सूचना ह्या गेल्या की आधी सगळे शांत बसा, त्याच्याशिवाय सुरुवात होतात नाही. सगळे शांत बसा किंवा आणि शांत बसत नसतील तर काही दंड असला तर लोक दंड भरूनसुद्धा जसं अनुपस्थितीबद्दल काय 100 रुपये भरायचे, ठीक आहे 500 रुपये पाठवून देऊ, 5 दिवस नाही जाऊ असंही चालेल. इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे. नियमित या वगैरे हे काही सांगायची गरजच नाही. त्याला पर्याय असेल तर पर्याय करतील. तर तसंही सगळ्या ह्या आपली परिस्थिती कशी आहे आणि त्यांना ते का तसं सांगावं लागलं. काय आहे हे, काय 2-4 गोष्टी उल्लेख केला की प्रवृत्ती सहजपणे कुठे जाते ते कळतं. प्रवृत्ती अशा दिशेनं जाणार आहे तेव्हा ती जर त्या दिशेनं, आता काय सांगायचे इतक्या गोष्टी आहेत. तुम्ही एकमेकांच्या नातेवाईक काही लक्षात ठेवा. म्हणजे ते उणंदणं काढायचं वगैरे त्याला काय सांगावंच लागत नाही, तो बरोबर ते काढणार. त्याला अशी काही शाळा शिकवली नाही कुठे की लग्नात भेटला काय झालं तर ते सगळ्या चौकशा करा वगैरे ते सांगावे लागतच नाही. लग्नात भेटलं तर एकमेकाच्या आनंदाचं काहीतरी बोला, काहीतरी अभंगावर बोला, काय तुम्ही ऐकलं असलं तर ज्ञानेश्वरी सांगा, अमकं असं कुठं काय सांगितलं तर आपल्याला वाटतं का कुठे आले असं काही विषय, तर तो येत नाही. म्हणजे ह्याच्यातनं मला एवढंच म्हणायचं की टेस्ट आहे ती, तर त्या टेस्टवरनं कळलं की प्रवृत्ती कोणीकडे आहे. तर प्रवृत्ती माणसाची जे जसं एक पाणी तर त्याची प्रवृत्ती सहजपणे उताराकडे जाण्याची, ते सहजपणे चढावर नाही जात, सहजपणे उताराकडे जातात. तसं माणसाची प्रपंचाकडे सहज प्रवृत्ती आहे. पाणी सोडलं की निघून गेलं तिकडे. पण हेच पाणी बाबा काय सोडल्याबरोबर लगेच डोंगर चढत गेलं असं नाही होत, वर निघालं असं नाही होत. ते काय 40 फूट चढवायचं असेल, काय समजा काय अर्धा HP मोटर लागते त्याला, तेव्हा ते काय 40 फूट वर जाण, 20 फूट वर जाण. आणि मग त्याच्यापेक्षा जास्त चढवायचं असेल, 100 फूट चढवायचं असेल तर तुम्हाला 1 HP लागेल. म्हणजे शक्ती लागते ते वर चढवायचं, पाणी तिकडे चढवायचं म्हणजे शक्ती लागते. तर हे जर पाण्याचं होतं तर एरवीचं पाणी सोडून दिलेलं कसं निघून जातं. सहज प्रवृत्ती, प्रवृत्ती कुणीकडे आहे, पाण्याची प्रवृत्ती तळाकडं खोलाकडं जाण्याची प्रवृत्ती आहे. तशी माणसाची सहज प्रवृत्ती आता प्रपंचाकडे जाण्याची आहे, त्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आहे. मग आता हेच असंच बघितलं अग्नीचं तर काय आहे, उलट आहे. अग्नीची ज्वाळा नेहमी चटकन वर जाते. वास्तविक काय सगळी महाभूतच आहे तसा विचार केला तर. मला सर्व समान आहे असं आम्हाला काय आपलं काय सोने नामे काय ते जीवर काय रंग करावा आम्हा सारकाची जीव वगैरे असं काही झालेलं नाही. इतकं नाही आहे सारखं. इतकी काही पंचतत्व या अर्थाने सारखी नाही आहेत. त्याच्यात सहजपणे खाली जाईल तसं सहजपणे ज्वाळा वर जाईल. उलट आहे, इकडे खाली निघालं पाणी आणि ज्वाळा मात्र वर निघाली. केला जरी पोत बळेची खाले, आपल्याला पूर्वी होतं बा पाठांतरात, केला पोत जरी ती मशाले पोत जरी बळेची खाले, ज्वाळा तरी ते वरती फाळे. पूर्वीच्या पाठांतरात होते केला पोत जरी बळेची खाले, त्याला खाली जरी करून ती मशाल उलटी करायचा प्रयत्न केला तरी ती खाली त्याची ज्वाळा न जाता वरच जाते, ज्वाळा तरी ते वरती फाळे. तेव्हा याच्यावरनं प्रवृत्तीची परीक्षा घेऊन बघावी. आपण नाही का त्या वेगवेगळ्या परीक्षा घेत किती आहे का नाही, डायबिटीस आहे का नाही, आमका आहे का नाही, ती नळीत घातलेली आहेच कळत आहे, एवढं आहे तेवढं आहे. तशी ही प्रवृत्ती कुणीकडे आहे ते बघावं, त्याप्रमाणे मग हे पुढचं सगळं लागू होतं. तेव्हा जसं ह्या तत्वामध्ये पाण्यामध्ये उताराकडे जाण्याचा गुणधर्म आहे, तसा अग्नीमध्ये वर जाण्याचा गुणधर्म आहे, तसा आपल्याकडे सगळा हा प्रपंचाचा गुणधर्म आहे. आणि त्यांना अभिप्रेत आहे तो परमार्थाचा अभिप्रेत आहे, तिकडं जाण्याचं काहीतरी बघा असं त्यांना सारखी म्हणायचं. थोडंसं हे असं का झालं, खरं सांगायचं तर मनुष्याला म्हणजे लहान मुलाला जसं हे सांगू नको ते सांगू नको, म्हणजे खोटं बोलू नको, आपल्याला बोर्डवर नसतो का लावलेला की खोटं बोलू नको असं त्याला 4 वेळा सांगावं लागतं. मग तो ते जर प्रश्न विचारतो त्याच्याकडे आपल्याकडे काही उत्तर नाही की खोटं बोलायचं नाही म्हणजे काय करायचं, याचं उत्तर काही आपल्याला नीट देता येत नाही. कारण आपणच सांगितलेलं असतं की बाबा घरात नाहीत म्हणून सांग. मग आता त्याला ते असं कसं काय सांगायचं असा प्रश्न तेव्हाच पडलेला असतो. ते घरात आहेत, आपण बघतोय घर आहे, ते आले त्यांना सांगायचं नाही आहेत म्हणून. मग हे जे असं असतं ना, जे आहेत ते नाही म्हणून सांगायचं, नाही ते आहे म्हणून सांगायचं, हे म्हणजे खोटं. मग तशा तऱ्हेनं खोटं बोलायचं नाही म्हणजे मग तुम्ही आहेत ते मग सांगितलं पाहिजे असं त्यांनी जर विचारलं तर आपल्यासमोर त्याच्यापुढे काही उत्तर नसतं. अरे तुला ते नंतर कळेल. मग आपलं एकच शेवटी जसं शेवटी काहीच दाखवण्यासारखं राहिलं नाही म्हणजे
वय दाखवतात असं म्हणलेलं आहे. तर तसंही होतं. हे प्रवृत्ती ओळख आहे. प्रवृत्ती कुठे आहे, काय असं व्हायचं कारण काय असं, परमार्थ सहज आहे. कारण मनुष्याच्या अंतरंगात जर भगवंत आहे तर आणखीन त्याला काय करायची गरज आहे. खरं म्हणजे इतकी सोपी, इतकी जवळची, इतकी अशी वस्तू असूनसुद्धा त्याला ती एवढी करा म्हणून सांगायची वेळ काय येते, तर प्रवृत्तीवर परिणाम झाला. ही युगाची सुद्धा प्रवृत्ती आहे बरं का. त्या भाषेत एकदा बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की सत्ययुग म्हणण्याचं किंवा कलियुग म्हणण्याचं कारण काय, तर हे उतरणीला लागलेलं विश्व आहे. त्यामध्ये हे युग आहे. हे सत्ययुगातल्या गोष्टी ह्या सत्ययुगात म्हणतात जे, त्याचं कारण हे आहे की तिथं सरळ किंवा सरळ सहज सत्याकडं असं जाण्याची प्रवृत्तीच आहे. म्हणून सत्ययुग आहे. सत्य हा त्याचा धर्मच आहे. ते तसंच जाणार. त्या अर्थाने जसा स्वधर्म मनुष्य सहजपणे पाळावा त्याने, तशा तऱ्हेनं सत्य हा सहज धर्म आहे त्यांचा. त्यानुसार ते किंवा परमार्थ हा सहज धर्म आहे. म्हणून त्या काळात हा सांगायचा विषय नाही. म्हणून युगाच्या प्रवृत्तीचा सुद्धा याच्यावर परिणाम झाला की एकदा ठरलं किंवा एखादा शब्द दिला. काय कलियुगात कसं झालेलं आहे, पूर्वी शब्द दिला आहे ना, मग आणखीन काही करायचं कारणच नाही. आत्ता बिडकर महाराजांच्यापर्यंत आपल्याला चरित्रात आपण वाचत नाही का की ते शब्द म्हणजे ते लिहून घेणं किंवा काय ते करतात कायद्यामध्ये, ॲग्रीमेंट करा, मुक कर तुमक कर, म्हणजे ती अटकच आहे म्हणली एक प्रकारची. वास्तविक जर शब्दच आहे आणि तो पाळायचा आहे, तो लिहायची काय गरज आहे, माझ्या सहीची काय गरज आहे, शब्द दिला ना. ते सत्ययुगात बोलतात. तेव्हा सत्याच्या दृष्टीनं तिथे काही वेगळं करायची गरज नाही. शब्द आता साध्या भाषेत स्वप्नात दिलेला शब्दसुद्धा खरा मानून चालणारे आहेत ना. त्या काळातले लोक आपल्याला हे माहिती आहेत. त्यांच्या कथा का सांगितल्या जातात, तर तिथे शब्द दिला आहे म्हणून आज हे मी व्यवहारात करतो आहे. तसं अगदी साध्या भाषेत आपल्याला परिचित म्हणजे ह्या रामाच्या राज्याभिषेकाच्या दिवशी, आदल्या दिवशी म्हणा काय पहाटे आदल्या दिवशी कैकेयीनं थांबवून धरले, स्टे आणला आपल्या भाषेमध्ये, हो की नाही, की राज्याभिषेकाला स्टे दिला त्याने. आता प्रश्न कुठे होता, ते रामापर्यंत आल्यानंतर रामाने काय करावं. राम म्हणला तुम्ही त्यांना शब्द दिलेला ना, ती माझी आईच आहे, तर त्यामुळे तिला तुम्ही शब्द दिला आहे ना, मग तो मला पाळलाच पाहिजे. अहो राज्याचं ते असं काय करताय, दुसरा सांगू आधीच कॅवेट दाखल केलं. रामाने कॅवेटही दाखल केलं नाही आणि काउंटर ॲग्रीमेंटही केलं नाही, काहीही म्हणणं नाही. त्याचा शब्द आहे मग तो पाळायचा आहे, या पलीकडे काही प्रश्नच येत नाही ना, काही कॅवेट नाही आणि तिचंच त्याची गरज नाही, तर ती म्हणते आहे ना, तर काय विषयच नाही ना. काय म्हणणे तिचं पुढे, मग काय करावं, मी राज्यावर बसून बरं ठीक, मग काय करावं, मी निघून जावं, वनात निघून जाऊ. ठीक आहे, वनात निघून जाऊ. तुम्ही दिलेला म्हणजे वडिलांनी दिलेला शब्दसुद्धा पाळायची एवढी माझ्यावर जबाबदारी असण्याचं युग होतं असं मला म्हणायचं. त्याने दिलेला कुठला माझा दिला आहे, मी म्हणलं असेल ॲग्रीमेंट असेल पण माझी सही खरी आहे की नाही असं मला शंका आहे, त्यामुळे कोर्टात जा आणि ते सिद्ध करून घ्या. ही वेळ आली म्हणजे किती खाली आलं ते त्याच्यावरनं कलियुगाचं कळतं. म्हणजे युगाचा धर्म आहे जे म्हटलं तर युग अधोगत होत जातात. ही सगळी जे युगापासून सगळी युग अधोगत होत जातात. त्यामुळं परमार्थ करणाऱ्याला कलियुगात जास्त सावधान राहावं लागतं. का तर पाणी त्याला वर न्यायचं आहे. साध्या भाषेमध्ये अग्नी जर दाहकच असेल तर तो खाली आणायचा आहे, असं काम करायचं आहे म्हटल्यानंतर त्याला ताकद लागते. जशी इथं हॉर्स पॉवर लागली तशी इथं मनाची पॉवर लागणार आहे, माइंड पॉवर आहे ती लागणार आणि तिच्या साह्याने त्याला हा व्यवहार करता येणार, नाही तर नाही करता येणार. सहज तो गेला तर इथे तेणे अंतरले इथं लटिक्याचे पुरी वाहोनी गेलो दूरी, ते जे आहे सगळं ते लटक्याचाच व्यवहार आहे. त्यामुळं तो लटका असणार असं लोकही समजायला लागले. तो तसाच असतो असंही समर्थन केलं. म्हणजे कलियुगावर एकदा आल्यानंतर ते तसं असतंच असं समर्थन करण्यापर्यंत ते युग सत्ययुगाचं कलियुगात अवस्था आली. आणि म्हणून हा प्रश्न उद्भवले, यांना हे परमार्थ करा सांगावा लागला. तेव्हा खरं तर आडमार्ग कोणता आहे, खरं म्हणजे सरळ मार्ग सोडून म्हणजे आडमार्ग ना. मग सरळ मार्ग शब्द आहे तो पाळण्याचा आहे, हा सरळ मार्ग आहे खरं म्हणजे. पण तसं नाही आहे, बाजूला जाणं हा आता म्हणजे कलियुगाचं हे लक्षण झालं की सत्य हा सरळ मार्ग असला तरी तो त्या काळात होता. आता आडमार्ग हे सत्य झाले, हे कलियुगाचं लक्षण. आणि त्यामुळं सरळ मार्गावर यावं हे हा परमार्थ आहे आणि तो मुद्दम करायला सांगावा लागायला लागला.
सांगा, नाही तर काय खरंच करायला सांगायला लागायचं कारणच नाही. मला जसं फक्त खरं सांगणं सहजपणे कळतं, अजूनही ते अंतरंगात टिकून आहे. अंतरंगात सहज खरं सांगणं पटतं, कळतं, त्याला सांगावं लागत नाही, पण हे शिकवावं लागतं बाकीचं. तेव्हा तुकोबांना हे का सांगावं लागलं, तर हे जे सत्यासत्याचा युगाचा परिणाम होऊन ते बदललं आणि असत्य, चुकीचं, विकारी हे सगळं आहे, हे सगळं ते मार्ग सरळ वाटायला लागले. त्यामुळं खरे मार्ग कोणते आहेत आणि इथे जे म्हटलं पायानं ठेवावा आडमार्गे, हे त्यांना का सांगायला लागलं त्याची कल्पना आपल्याला येईल, तर ती टिकवणं आवश्यक आहे. आता यासाठी त्यांनी मार्ग सांगितलं की तोची ज्ञानी खरा, ज्याला खरा परमार्थ, खरा सरळ मार्ग दिसलेला आहे, चाललेला आहे आणि तो पोचलेला आहे, तर त्याच्याकडे त्याची वेळोवेळा शरण जावे. वेळोवेळाबद्दल आपण विचार केला गेल्या वेळेला, तर ते वेळोवेळा त्याची शरण जावे म्हणजे त्याच्या सहवासात जास्तीत जास्त काळ राहावं. तेवढा काळ तरी आपली बुद्धी शुद्ध राहते. भजनात जशी माणसाची बुद्धी शुद्ध होते त्यासाठी भजन, निरूपणात विचाराला, बुद्धीला काही योग्य दिशा मिळून ती शुद्ध राहते म्हणून निरूपण, म्हणून भजन, म्हणून कीर्तन, हे सगळे जे उपासनेची साधनं सांगितली ती वृत्ती परमार्थात टिकवण्यासाठी सांगितली. तिथे काही मनाची शक्ती निर्माण होईल की जी हे वर नेऊ शकेल, परमार्थाकडे जाऊ शकेल, तर ती टिकवायला ही साधनं सांगायचं त्यांना कारण पडलं. तर त्यांच्या सहवासात राहा म्हणजे ह्या जरा सोपं पडेल. एकट्यानं परमार्थ करणं अशक्य नाही, कारण परमार्थ एकट्याचाच आहे मुळात. सरळ वागणार कोण, सरळ मीच वागणार. समजा निरंकार राहायचं आहे, काय समजा काय निरपेक्ष राहायचं आहे, देवमार्गी राहायचं आहे, तर ते कोण राहणार शेवटी जरी सत्संगात बसला तर घरी गेल्यावर तोच काय ते करणार ना, म्हणजे शेवटी माझाच परमार्थ आहे. तेव्हा परमार्थ माझा आहे, पण त्याला मिळणाऱ्या जो पूरक गोष्टी आहेत त्या सगळ्या सत्संगाला मिळतात. म्हणून मनुष्य तिथे त्यांनी राहावं आणि तशाच तऱ्हेनं व्यक्तिगत म्हटलं तर त्या ज्ञानी, तोच ज्ञानी, आडमार्गी कोणी जनजे जातील त्यातून काढील तोच ज्ञानी. आणि हे सत्संगानं सहवासानं होतं. अगदी साध्या भाषेमध्ये आपल्याला रामकृष्णांचे आठवते ना गोष्ट सांगितलेली, किंवा रामायणात आठवते ना, विभीषण आपलं तिकडचं जे काही राक्षसी वृत्ती आहे त्या टाकून त्याच्याबद्दलची घृणा निर्माण होऊन किंवा त्या चुकीच्या आहेत हे लक्षात येऊन जेव्हा तो हा त्याचे बाजू सोडून रामाकडं आला, त्याला शरण आला. शंकाही खूप व्यक्त झाल्या त्याच्यावरती, हे असं कसं काय, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, हा आणि एक प्रकार असेल, पुन्हा इथं तो हिरगिरी करेल, अमुक करेल, तमुक काय, केवढं त्याच्यावरती झालेलं आहे खरं म्हणजे. पण ते म्हणाले तो मला शरण आलेला आहे, तर ह्याच्यापेक्षा त्याचे काही विचार करायचं कारण नाही. हे जे सामर्थ्य आहे किंवा ही जी शुद्ध बुद्धी आहे आणि त्याला संरक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे त्याला ते संरक्षण देणार. आणि अशाच्या सहवासात म्हणून त्याला बाकीच्यांची कोणाची खात्री वाटे ना, त्यांची भीती वाटत होती, पण रामाची खात्री वाटत होती. कारण रामाची जी स्थिती आहे ती स्थिती असले हे जे ज्ञानी आहेत ते ज्ञानी का झाले, तर तिकडे मागं वासिष्ठाने ज्ञान दिले. हो, म्हणजे त्या काळात सहजपणे माणसाला तरुण झालं की वैराग्य उत्पन्न होतं. तसं रामाला वैराग्य उत्पन्न झालं, राजाचा मुलगा आहे, त्याला राज्य करायचं आहे, म्हणून त्यांना काळजी पडली कुठल्या युगात काय होत होतं आणि आज काय होत असेल. कंपॅरिझन केली, तुलना केलं तर लक्षात येईल की किती मोठा फरक झाला, युगामध्ये केवढा फरक झाला, की त्यावेळेला त्याला तो म्हणला नको हे कशाला पाहिजे सगळं. नाही, तसं नाही. मग त्यांना सगळं ज्ञान सांगावं लागलं. लोके विहर राघव असं आहे ना ते. त्यामुळं तू अंतरंगातून त्यागाने राहा, ते जे सगळं वसिष्ठांना ज्ञान द्यावं लागलं. तर ते त्यासाठी ते दिल्यानंतर एकदा तो ज्ञानी आहे. आता अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव, अंतस्त्यागी म्हणजे आतून सोडलेलं आहे, बाहेरून मात्र त्यांच्याबरोबर राहिलेलं आहे. हे त्याला सगळं ज्ञान देऊन सारांश सांगावं लागला. लोके विहर राघव, तुला तर राघवा जगात काम करावंच लागेल, त्यावेळेला लोकांच्याबरोबर राहावंच लागेल, पण त्यावेळेला तू अंतस्त्यागी असल्यामुळे तुला त्यातलं काही चिकटणार नाही. काय ज्ञानाची त्यांची परिभाषा असेल आणि ती त्या काळात ते ज्ञान त्याच्याकडे होतं. म्हणून त्या ज्ञानी रामाच्या संगतीत राहिल्यानंतर विभीषणाला त्याचीच खात्री वाटली आणि त्यामुळं त्याच्याही ठिकाणी त्या ठिकाणी काही जर प्रवृत्तीत राहिला असेल थोडंफार, त्या सहवासाने तिथल्याही सहवासाने काही प्रवृत्तीत राहिला असेल, तिथेसुद्धा जिथे त्याच्या ठिकाणी त्याची उपासना सुरू होती म्हणूनच त्याला ते पटत नव्हतं आणि तो इकडे येऊन पक्षात करून इकडे आला, या बाजूला आला. तर हे आल्यानंतर त्याला खात्री त्या ज्ञानीचीच वाटली आणि त्यालाच शरण गेला. वेळोवेळा त्याची शरण जावे. तो विभीषण आता शेवटी राम म्हटलं तर शत्रूचा भाऊ आहे, त्या दृष्टीने विचार केला तर तो त्याचं काहीतरी करून टाकेल आणि हे तयारच होते, ह्यांना शंकाच होती आधी, त्याला जवळ येऊन द्यायला तयार नव्हते. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी त्याला मला तर शरण येतोय ना, त्याला सोडा.
त्याला माझी भेट घेऊ द्या. तो म्हणला माझं एवढंच काम होतं, तुम्हाला शरण यायचं आहे, मला काही म्हणायचं नाही, तुम्ही म्हणाल तसं मला राहायचं आहे. असे त्याची शरणागती असल्यामुळं त्याच्या सहवासात राहिल्यानंतर एवढं मोठं युद्ध आहे की जे जिंकण्यासाठी किती काळ मागे तपश्चर्या लोकांनी केल्यात आणि काय काय झालेलं आहे. अगदी शेवटच्या रात्री वधाच्या आधीसुद्धा ते अगस्त्य प्रकट झाले आणि त्याला तो त्यांनी अमोघ आणि त्याच्या तपश्चर्याचं एक फळ आहे. तर ते हे असत्य किंवा दुष्प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी इथे लौकिकातलं बळसुद्धा कमी पडेल यासाठी तपश्चर्याचं बळ उभं करून त्यांनी ती शक्ती ठेवलेली होती आणि ती आदल्या दिवशी त्याला प्रकट झाली आकाशातून आणि त्याच्यासमोर आपण मागास ठिकाणी हे कशासाठी मी आपली काय सेवा करू, काय सेवा करू, उद्या ही वधाची वेळ येणार आहे, त्यावेळेला शेवटच्या क्षणी हा बाण सोडायचा आहे. इतक्यासाठी तो मी तपश्चर्याने इतके वर्ष तो तयार केलेला आहे, तर तोच सोड. तो त्याच्या हातात ठेवून ते अंतर्धान पावले. तेव्हा इतकं ज्याच्यासाठी केलेलं आहे तो झाल्यानंतर आता राज्य मोकळंच झालं खरं म्हणजे. पण विभीषणाला आता सरळच आहे, त्यावेळेस ठरलेलं आहे आणि व्यवहारही बरोबर आहे. त्या काळाचा व्यवहारही असा आहे, त्याचं दिलं आहे ना ते आता त्याचं जिंकलं, तो गेला, दुष्प्रवृत्तीचा प्रश्न मिटला, सगळं झालं. सगळं झाल्यानंतर आता तू ते राज्य कर. आणि मी राज्यात येऊ शकणार नाही कारण मी वनवासात आहे, मी राज्यात नाही येऊ शकणार, पण तुझ्या राज्याभिषेकासाठी हा येईल, तो येईल, मारुती येईल, अमकं येईल, सगळे येतील. हे ते त्यांच्या निष्ठेवर कसे टिकून असतात. तर हेही एका बाजूला आहे. आणि त्याला असं वाटायला लागलं मला राज्य नको. हा सत्संगाचा फरक आहे. तोच ज्ञानी खरा तारी दुजी असे. वेळोवेळा त्याची शरणागत आहे. का सत्संगात राहावं, का शरणागत असावं, तर त्या क्षणीसुद्धा जो त्यात वाढला त्या दानवांच्या मध्ये त्यालासुद्धा शेवटी त्याच्या सहवासात रामाच्या राहिल्यानंतर, ज्ञानाच्या सहवासात राहिल्यानंतर त्याला असं वाटायला की आपल्याला नको राज्य नको. हो तोही राजाच आहे, शेवटी भाऊच आहे, त्याचंही राज्यावर आहे आणि त्याचा अधिकारच आहे आता. तर तसं नाही, तर मला राज्य नको म्हणायला हे कुठून आलं. जे ह्या सहवासातून ती प्रवृत्ती शुद्ध होत 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 अशा अवस्थेला गेली की त्या काळातलं जे सर्वात मोठं काय देण्यासारखं होतं ते समोर द्यायला तयार असताना मला नको म्हणायचं. हे नको येईल का, ते नको यायला ज्ञानीची सहवास हवा, तर तो मिळावा. आणि हे सगळे संत ज्ञानी म्हणजे हे सगळे बसलेलेच आहेत. त्यांच्या सहवासात आपल्याला जशी काय राहायची संधी मिळत असेल तशी आपणच घ्यावी. आता काय सांगायचं, ते आपल्याला मिळो आणि राहता येऊ. तर एवढंच आता आजच्या परिस्थितीत सांगतो. आणि त्यामुळं त्याला म्हणून मग विभीषण राज्यावर कसा बसला, रामाला तयार करावं लागला, त्याला सांगावं लागलं. हे त्यांनी विनोदाच्या भाषेमध्ये ते सांगितलेलं आहे, ते खरं आहे. ते म्हणाले तू घे, देतोय मी, तयार आहे, जिंकलेलं आहे, सगळं आहे, तू त्या युद्धात आहे, सगळं आहे, त्याचे तुझेही कष्ट आहेत आणि आता त्या राज्यातल्या प्रजेला काही 4 सुखासमाधानाचे दिवस येतील याच्यासाठी घे. ते काही असलं तरी मला हे नको. हे जे काय याच्यातून त्याला शेवटी काय सांगावं लागलं, अरे बाबा माझ्यासाठी घे, माझ्या सहवासात राहिलास, तुला राज्याचा लोभ गेला, काही तुला उरलं नाही, हे सगळं खरं असलं तरी तू ते घे. म्हणजे आता का घे आता, आणि पुन्हा माझ्यावर काही लागतात, मी नाही आहे ना कशात, मी तो येतो ना तुमच्याबरोबर तिकडे, एवढा मी आनंदात आहे, तुमच्याबरोबर तिकडे राहतो. म्हणजे तसं नको करू, लोकांचा माझ्या भक्तीवरचा विश्वास उडेल रे, उद्या असं होईल. हे रामाची भक्ती केली तर काय मिळालं, म्हणजे लोक काय मिळालं तेच बघणार हो फक्त. आता काय करणार, माझ्या भक्तीसाठी तरी घे. जे इतकं आतून मोकळं करणं आणि परमार्थ त्याला सहज करून देणं हे ज्या ज्ञानांच्याकडचं आहे त्यांच्याकडून ते घ्यावं. तोची ज्ञानी खरा तारे तुझे, तोची ज्ञानी खरा तारे तुझे आसी, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे. तोची ज्ञानी खरा तारे तुझे आसी, तोची ज्ञानी खरा तारे तुझे आसी, तोची ज्ञानी खरा तारे तुझे आसी. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय, 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 विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय, विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय, विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय.
विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल तुकोबराय, विठ्ठल विठ्ठल तुकोबराय, विठ्ठल विठ्ठल तुकोबराय, विठ्ठल 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 तुकोबराय, विठ्ठल विठ्ठल तुकोबराय, विठ्ठल विठ्ठल तुकोबराय, विठ्ठल 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 जानकी स्मरण जय जय राम।